इरिडाची सबसिडीने पहिल्यांदा इंटरनॅशनल ग्रीन एनर्जीला लोन दिलं आहे. हा फक्त न्यूज नाही आहे, तर भारताचा ग्रीन फायनान्स ग्लोबलमध्ये एंट्री आहे. आज आपण इरिडा आणि तिच्या सबसिडीबद्दल सगळं स्पष्टपणे समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे बाजार तडका. सर्वात आधी बेसिक समजून घेऊया. इरिडा म्हणजे काय? इरिडा ही भारत सरकारची NBFC आहे, जी रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टला फायनान्स करते. तसेच सोलार, विंड, हायड्रो, EV इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रीन हायड्रोजन यासारख्या कंपन्यांना इरिडा कर्ज देते, पण पॉवर जनरेट करत नाही. मग इरिडाचा बिझनेस मॉडेल काय आहे? इरिडा कसे पैसे कमवते? तर गव्हर्नमेंट बॅक NBFC, लाँग टर्म लोन्स, ग्रीन प्रोजेक्टला प्रायोरिटी फंडिंग, PSU ट्रस्ट प्लस लोअर डिफॉल्ट रिस्क. त्याचबरोबर इरिडाचा फायदा काय? तर रिन्युएबल सेक्टर ग्रोथ इक्वल इरिडा ग्रोथ, गव्हर्नमेंट सपोर्ट प्लस स्टॅबिलिटी, ग्रीन एनर्जी फ्युचर इक्वल लाँग टर्म विजिबिलिटी. अशा प्रकारे इरिडाचा बिझनेस मॉडेल आहे. त्याचबरोबर आज एक न्यू बातमी समोर आली आहे, ती म्हणजे इरिडाची सबसिडी असलेली कंपनी ईगलफिल हिने पहिल्यांदा इंटरनॅशनल एनर्जी लोन अप्रूव्ह केला आहे. याचा अर्थ काय? तर इरिडा आता फक्त भारतापुरती मर्यादित नाही, तर ती ग्लोबल रिन्युएबल फायनान्समध्येही एंट्री करत आहे. तसे इंटरनॅशनल प्रोजेक्ट इक्वल हायर तिकीट साईज आणि फॉरेन करन्सी एक्सपोजर इक्वल लॉंग टर्म एक्सपान्शन. हा मूव्ह स्मॉल वाटतो, पण फ्युचरसाठी स्ट्रॅटेजिक मास्टरस्ट्रोक आहे. तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की इरिडा ही सबसिडियरी कंपनी लिस्टेड आहे का? सध्या सबसिडियरी असलेली कंपनी ही लिस्टेड नाही आहे. पण पण सबसिडियरी असलेली कंपनी ही प्रॉफिटेबल झाली किंवा इंटरनॅशनल बिझनेस वाढला आणि IPO पॉसिबिलिटी फ्युचरमध्ये ओपन होण्याचे चान्सेस आहेत. पुढे जाऊन IPO आल्यास इरिडाला डायरेक्ट व्हॅल्युएशन बेनिफिट मिळतो. तर त्याचे फायदे इरिडाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कसे मिळणार ते आपण बघू. तर डायरेक्ट बेनिफिट, हायर कन्सोलिडेटेड प्रॉफिट, ग्लोबल क्रेडिबिलिटी, न्यू रेव्हेन्यू स्ट्रीम. इनडायरेक्ट बेनिफिट्स, बेटर व्हॅल्युएशन मल्टिपल्स, स्ट्रॉंग इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स, PSU प्लस ग्लोबल एक्सपोजर कॉम्बो. म्हणजे सबसिडी ग्रो झाली तर इरिडा स्ट्रॉंग झाली, इरिडा ही स्ट्रॉंग होईल आणि शेअर होल्डर व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर ह्या पॉझिटिव्ह सोबत रिस्क पण समजून घेऊ. तर इंटरेस्ट रेट चेंजेस, गव्हर्नमेंट पॉलिसी डिपेंडन्सी, इंटरनॅशनल एज्युकेशन रिस्क, करन्सी फ्लक्च्युएशन रिस्क हा इरिडावर पडणारा प्रभाव आहे. इरिडा हा फक्त एक शेअर नाही, तो आहे भारताच्या ग्रीन एनर्जी फ्युचरचा भाग. सबसिडीचा हा ग्लोबल मूव्ह पुढच्या काही वर्षात इरिडासाठी गेम चेंजर ठरू शकतो. अशा सोप्या, प्रामाणिक आणि डीप अनालिसिससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.